काय नाही तशी सुंदर दिसते म्हणा मी, त्याची सुंदर दिसते गबडू. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर कांचनवर. सर्वात आधी सांगा कसे आहात तुम्ही सगळे. आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे. सध्या त्यांचा ब्रेकफास्ट झाला, चहा दिला यांना. आता हे ड्युटीला निघणार आहे आणि आज खूप सगळे पाहुणे येणार आहेत घरी. तर कशासाठी येणार आहेत काय आहेत समोर बघायला मिळणारच आहे. आता मुन्ना आलेला आहे आणि मुन्नाला घ्यायला आम्ही जाणार आहोत तिथे स्टेशनला. एक मिनिट, माही वेळेवर रेडी होत आहे आणि त्याचा कॉल पण आला की मी पोहोचलो म्हणून. चला आता त्याला घ्यायला जाते आणि नंतर मग सांगते तुम्हाला की काय आहे, कशासाठी हे सगळेजण जमा होणार आहोत आणि काय काय होणार आहे ते समोर तुम्हाला बघायला मिळणारच. काय झालं की काल रात्रीच मुन्ना पुण्यावरून निघाला वंदे भारतने आणि तो यावेळेला अकोल्याला न उतरता तो डायरेक्ट अमरावतीला उतरणार आहे आणि समोर तुम्हाला सांगणारच आहे मी काय आहे काय नाही. तर त्यासाठी तुम्ही समोर बघत राहा. पण आता मी तुम्हाला सांगते की आजची स्टोरी काय झाली. सकाळी मी त्याला कॉल केला, माझे कामच करत होते त्यावेळेला. त्याला हे माहिती नाही की आपण कुठपर्यंत पोचलो. त्याला तो बोलला की मूर्तिजापूर क्रॉस केलं मी आता, कारण नंतर झोपला होता, तो झोपून गेला मूर्तिजापूर क्रॉस केल्यानंतर. मग मी त्याला जेव्हा कॉल केला तेव्हा त्याला हे नव्हतं माहिती की मी कुठपर्यंत पोहोचलेला आहो. नंतर बोलला की तू एक काम कर, बडनेराला घ्यायला येऊन जा. मी म्हटलं ठीक आहे. लगेच थोड्या वेळात मला कॉल येतो की अरे मी तर बडनेराला पोहोचलो सुद्धा. मी म्हटलं एक काम कर, आता तू ऑटोनी इथे अमरावतीला ये आणि मी तुला तिथे घ्यायला येते. मग तो इथपर्यंत अमरावतीपर्यंत आला आणि नंतर मी त्याला घ्यायला गेली आणि आता आम्ही म्हणजे आता निघालेलंच आहोत घ्यायला जायला. आणि तुम्हाला माहीच्या तब्येतीचं सांगते. तुम्ही खूप जण विचारत होते ना माहीची तब्येत आता कशी आहे. माही तब्येत अशी चांगली आहे. ती शाळेत जात नाही आहे हे सध्या. आज पण ती शाळेत गेली नाही कारण साईडला तुम्ही बघू शकता खूप मोठा फोड आहे डोक्यावर बघा. आणि तो केसांनी पण दबत नाही आहे आणि त्याने तिला इतका त्रास होत आहे. त्याने तिचं डोकं दुखत आहे आणि बॉडी पेन तर तिचं होतच होतं त्याने. तर आता थोडं लवकरच बरं वाटायला लागेल तर ती शाळेत जायला सुरुवात करेल. हो झाली. हाय, कैसे हो? बढ़िया. जीजू तेरी ड्यूटी हो. थोडंसं खाऊन घे पहिल्यांदा, नंतर वाटलं तर मग चालू भी हो गया ब्रश करना. देखो ब्रश ही चालू झाला का? एकत्र खाने से प्यार बढ़ता है. अरे दोस्ती की थी तो अपन ने दोस्ती. यस. अरे स्कूल गया. आज भी स्कूल. चाय भी रखते थे साथ में ऐसे यहाँ पे ऐसे 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 ऐसे. परत घरच्या कपड्यांवर निघून आले. कपडे नहीं घालू दिले तिने. काय नाही तशी सुंदर दिसते म्हणा मी, त्याची सुंदर दिसते गबडू. गबडूची वाट बघत होती मी. जातात ये मग पिल्ल्या. व्हिडिओ कॉलवर बघते मला ती. गबडू पाहिलं ते डोक्यावर केवढं मोठं बेंड आलं. हो. गबड्या चला चल. चला फायनली सगळेजण जमा झालेले आहेत आणि आम्ही सगळे एकत्र आलो की म्हणजे माझ्या माहेरचे वगैरे सगळेजण एकत्र आलो की मजा येते. तुम्हाला तर माहितीच आहे दिवाळीसारखी मजा होते आमची. आणि पहिल्यांदा मुन्ना आला जेव्हा मी घ्यायला गेली त्यावेळेलाच मग मला दीपालीचा कॉल आला की ताई आम्ही निघत आहोत म्हणून. तोपर्यंत आम्ही आमचा ब्रेकफास्ट केला आणि एक मूवी लावला आणि मूवी अर्धा संपतही नाही तर हे येऊन पोचले सुद्धा. तर चला आता सगळेजण एकत्र आलेले आहे आणि कशासाठी एकत्र आलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगते. मिहूचा बर्थडे
बर्थडे आहे. मिहूच्या बर्थडेसाठी सगळेजण एकत्र आलेले आहे आणि आता मजा येणार आहे. नेक्स्ट जो व्लॉग आहे तो तुम्हाला मिहूच्या बर्थडेचाच बघायला मिळणार आहे आणि मिहूच्या बर्थडेमध्ये सुद्धा आम्ही खूप धमाल करणार आहोत, तर ते तुम्ही बघायला विसरू नका. चला मग आम्ही थोड्या वेळाने आता जेवण करू आणि नंतर मग थोडा वेळ आराम करू. तर हे आई पप्पा जेव्हा पण येतात काही ना काही घेऊन येतातच, तर हेच गाडीतून काढणं सुरू होतं. काय होतं की जेव्हा आम्ही सगळेजण भेटतो ना त्यावेळेला आमची ओरडाओरडी खूप सुरू असते आणि तनिष्काला इतकं ओरडाओरडीची सवय नाही आहे. ती एकटी राहते ना घरी, त्याच्याने तिला ती म्हणजे घाबरल्यासारखी करते. आता आईने चकल्या आणल्या होत्या माझ्यासाठी, मुन्नासाठी आणि हे निंबू पण आणले होते घरच्या झाडाचे. काय झालं होतं की दिवाळीला आईने जेव्हा फराळाचं बनवलं होतं ना ते सगळं आईने घरीच ठेवलं होतं. थोडंच आईने पुण्याला नेलं होतं, तर त्याला ते कमी पडलं म्हणून त्यासाठी परत बनवावं लागलं. चिवडा, चकली आणि काय म्हणतात त्याला शंकरपाळे वगैरे आईने परत बनवलं, तर ते माझ्यासाठी सुद्धा घेऊन आले होते. तर इथे भाजी पातोळ्याची बनवलेली आहे, डाळ पालक आहे. पप्पांना हे वाटाणे भाजलेले खूप आवडतात, तर ते बनवून ठेवलेले होते. बटाट्याची भाजी आहे जी अद्विकच्या टिफिनमध्ये दिलेली होती आणि पोळ्या आहेत. तर हा आहे आजचा स्वयंपाक. आता सगळेजण जेवायला बसू, जेवण करू आणि नंतर मग जेवण करून झाल्यानंतर परत तनिष्काचं रडणं सुरू झालं. आई इथे घेऊन बसली तिला. दीपालीला जेव पण नाही देते, इतकी म्हणजे खूप चिडचिड करते. सगळेजण एकत्र आले की खूप चिडचिड करायला लागते. मग आई इकडे बाहेर येऊन बसली होती तिला घेऊन आणि आम्ही सगळेजण वाट बघत होतो अद्विकच्या येण्याची, कारण अद्विक एकट्याच स्कूलमध्ये गेलेलं होतं, माही तर गेलेली नव्हती. माहीला लवकर बरं वाटायला लागलं. तिचं जे हे आहे ना, तिचा जो फूड आहे ना तो सगळं लवकर बसायला पाहिजे. तिची खूप दिवसाची शाळा जात आहे, म्हणजे जवळजवळ 4 ते 5 दिवस झाले तिची शाळेत ती जात नाही आहे आणि मलाच वाईट वाटत आहे. तिला पण तिचा ते अभ्यास वगैरे मागे राहत आहे ना, तर तिलासुद्धा त्याचं खूप हे वाटत आहे. घरी ती करत आहे पण तिचं डोकं दुखत आहे ना, त्यामुळे तर तिचं ते पण नाही होत आहे, घरी पण व्यवस्थित करणं होत नाही आहे. तर ट्युशन जात आहे आणि स्कूल पण जात आहे. आज तिला वाटलं होतं की मी जाऊ शकणार म्हणून, पण आज पण तिचं काल रात्रीलाच मग मध्ये म्हणजे रात्रीला उठून तिचं डोकं दुखायला लागलं, उठली होती तिथे. त्यामुळे मग आज सकाळी पण तिला म्हटलं राहू दे, शाळेत जाऊ नको, आणखी मग त्रास होईल तर तिथे कोणी बघायला नाही राहणार. तर म्हणून मग उद्यापासून आता ती शाळेत जाणार बहुतेक, कारण तिला पण असं हे वाटत आहे की आता माझं इतकं सारं बॅक राहिलेलं आहे आणि मी कसं ते कवर करू म्हणून त्याचं टेन्शन आणखी घेत आहे ती. तर त्यामुळे डोकं आणखी दुखत आहे तिचं. तर या सगळ्या गोष्टी होत आहे, पण असो आता काय करू शकतो. मध्येच आता तिचं आलं तर काहीच करू शकत नाही आणि छोट्याशा गोष्टीने तिचं खूप मोठं होऊन गेलं. अद्विक तर छान दिसत आहे यार. अद्विकची हेअरकट करून आणलेली आहे आणि छान दिसत आहे अद्विक. बघू इकडनं अद्विक यावेळेला कट नाही मारले असं ना. हा, तशी छान दिसत आहे, अशीच छान दिसत आहे. स्कूलमध्ये तसं चालत पण नाही ना, म्हणून मागून. अरे वा. अद्विकने आता मला काय सांगितलं, मी व्यवस्थित जेवण करणार, 3 टाइम जेवण करणार. पहिल्यांदा सकाळी टिफिन घेऊन जातो तेव्हा, आणि नंतर तिकडनं आल्यानंतर एक वेळ जेवण करणार, नंतर मग रात्रीला जेवण करणार. आता अद्विक स्वतःकडे लक्ष देणार आहे आणि स्वतः व्यवस्थित होणार आहे, कारण मध्ये मध्ये तो खूप खराब झाला होता, तुम्हाला पण माहिती आहे. त्याची पतला झाला होता एकदम, आणि बाहेर खेळून खेळून खूप सावळा पण झाला होता है ना. तर त्याने माझं सगळं ऐकलेलं आहे आणि बाहेर उन्हात न खेळणं किंवा मग संध्याकाळ झाली की खेळायला जाणं आणि बरोबर अभ्यास करणं, दुपारला जेवण करणं, 3 टाइम जेवण करणं है ना. आता तुम्हाला तो लवकर व्यवस्थित होऊन दाखवणार आहे, त्याला लवकर गोलूमोलू व्हायचंय परत आधीसारखं है ना. एकदम मस्त. सगळ्यांना प्रॉमिस कर की मी छान गोलूमोलू होऊन दाखवणार, मम्माला पण आणि तुम्हाला पण. सगळ्यांना म्हण ना व्यवस्थित. नाही मग ते कसे समजतील. मी करतो. करणार आहेस ना पक्का. पक्का. हा चल मग ठीक आहे.
चला मग इथेच या ब्लॉगला थांबवते. भेटते तुम्हाला नवीन छानशा ब्लॉगमध्ये, म्हणजे म्यूच्या बर्थडेचा ब्लॉग असणार आहे. नेक्स्ट जो ब्लॉग असणार आहे तो मी आधीसुद्धा सांगितलेला आहे तुम्हाला. आणि हो, पहिल्यांदा चेक करा तुम्ही लाईक केलं की नाही, नाहीतर तुम्ही विसरून जाता लाईक करायला. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही अजूनपर्यंत नसेल केलं तर. याच्याशिवाय 2 आणखी चॅनल्स आहेत माझे, तिथे पण मला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. दोन्ही चॅनल्सचं लिंक, इन्स्टाचं लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार. डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. चला मग मी भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय, टेक केअर अँड लव यू ऑल. बाय.